आपल्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असणारे प्रतापराव जाधव आहेत. जाधव साहेब, मंत्राचं वाटप झालेलं आहे मंत्रालयाचं. तुमच्याकडे आयुष त्याचबरोबर आरोग्य राज्यमंत्री आणि कुटुंब नियोजन आलेलं आहे. मिळालेल्या खात्यावरती समाधानी आहात? हा, बिलकुल समाधानी आहे. मी अगोदरच सांगितलं होतं, नरेंद्र मोदीजी आदरणीय पंतप्रधान जी काही जबाबदारी देतील ती अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण करण्याचा मनापासून आम्ही प्रयत्न करू. आणि त्यांनी जे काही माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे, विशेष करून गोरगरिबांची सेवा करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिलेली आहे आणि निश्चित ती चांगल्या पद्धतीनं आम्ही करू. या खात्यामध्ये मोठं तुम्हाला काम करता येईल देशभरामध्ये. आयुष त्याचबरोबर आरोग्य कुटुंब नियोजन सुद्धा आहे. सगळ्या याच्यामध्ये निश्चित चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. म्हणजे मिळालेल्या खात्यावरती समाधानी आहात? आता कोणतेही काय? बिलकुल बिलकुल, मिळालेल्या खात्यावरती संपूर्ण समाधानी आहे. शेवटचा एक प्रश्न, तुमचे सहकारी श्रीरंग बारणे आज असं म्हणाले की नाही, शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद मिळायला हवं होतं, मात्र मिळालेल्या खात्यामध्ये तुम्हाला काम करता येणार? नाही, मला याच्यामध्ये आयुषचा कॅबिनेटचा 4 त्या ठिकाणी जवळपास मिळालेला आहे. स्वतंत्र प्रभार माझ्याकडे आहे आणि त्याच्यासोबतच आरोग्य विभागाचा सुद्धा, म्हणजे हेल्थ मिनिस्ट्रीचा सुद्धा राज्यमंत्रीपदाचा पदभार माझ्याकडे त्या ठिकाणी आदरणीय मोदीजींनी दिलेला आहे. त्यामुळे सगळी खाती चांगली आहेत. आणि मागचा इतिहास जर आपण पाहिला तर शिवसेनेच्या वाट्याला जी काही खाती येत होती त्यापेक्षा ही दोन्ही खाती पब्लिक रिलेटेड आहेत. आणि आमची मागणी तीच होती की आम्हाला पब्लिक रिलेटेड खातं द्या की ज्याच्याशी लोकांशी आम्हाला थेट संपर्क करता येईल. आणि खाती अशी आहे की याच्यातून आम्हाला गोरगरिबांची सेवा, दीनदलितांची सेवा आम्हाला याच्यातून चांगली करता येईल. तर आपण पाहतोय की पाठीमागे जी शिवसेनेला मंत्रिपदं मिळालेली होती त्यापेक्षा ही लोकांशी निगडीत असणारं खातं आहे आणि मिळालेल्या खात्यामध्ये मी समाधानी अशी प्रतिक्रिया मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विनोद सिंह, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.